या व्हिडिओमध्ये 10th बोर्डसाठी लागणारा आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे, न्यूज रिपोर्ट. न्यूज लिहायचे 5 मार्क्ससाठी क्वेश्चन येते 10वीच्या बोर्डसाठी. बघा क्वेश्चन काय, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन टॉपिक. टॉपिकचं नाव काय की चिल्ड्रन जे आहेत, चिल्ड्रन क्लीन द बीच आफ्टर गणेश विसर्जन. चिल्ड्रन म्हणजे मुलांनी क्लीन केलं, स्वच्छ केलं बीच गणेश विसर्जनच्या नंतर. बीच म्हणजे समुद्र किनारा त्यांनी गणेश विसर्जनच्या नंतर स्वच्छ केला. तर आपल्याला एक हेडलाईन द्यावं लागते. आता आपल्याला एक हेडलाईन सुचवावं लागतं. याच्यासाठी हेडलाईन बघा मी देतो. चिल्ड्रन जी दिली तीच क्वेश्चन मध्ये, ती पण हेडलाईन तुम्ही लिहू शकता. चिल्ड्रन क्लीन द बीच आफ्टर गणेश विसर्जन. हे हेडलाईन आहे न्यूजची. जसं पेपरमध्ये बातमी येते त्याच्यात हेडलाईन असते ना वर, तर एक हेडलाईन लिहायची. त्याच्यानंतर डेटलाईन म्हणतात. तुमचं गावाचं नाव लिहायचं. आता बीच जे आहे ते मुंबईला असते, तर मुंबई लिहा. मुंबई गावाचं नाव, जिथली बातमी आहे तिथली, आणि त्याच्यानंतर डेट टाकायचं. सप्टेंबर 22. त्याला डेटलाईन म्हणतात. हेडलाईन आणि डेटलाईन टाकल्यानंतर उत्तर चालू करायचं. आता तुम्हाला बघा काय लिहायचंय की चिल्ड्रननी म्हणजे मुलांनी गणेश विसर्जन संपल्यानंतर जे बीचवर कचरा वगैरे पडला होता ते साफ केलेला बातमी द्यायची. तर आता बघा कसं लिहिणार आपण. आता बघा कसं लिहिणार. अ ग्रुप ऑफ स्कूल चिल्ड्रन वर्क टुगेदर. वर्क सगळं पास्ट टेन्स मध्ये लिहायचं कारण झालेली घटना आहे. हे बघा हे सब्जेक्ट आहे तुमचा. ग्रुप ऑफ स्कूल चिल्ड्रन सब्जेक्ट आहे. वर्क टुगेदर सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे की एका ग्रुपनं विद्यार्थ्यांच्या, वर्क म्हणजे काम केलं, टुगेदर म्हणजे सोबत, आणि ऑब्जेक्ट लिहायचं आहे. काय काम केले? टू क्लीन. क्लीन केलं. कोणतं बीच क्लीन केलं ते सांगावं लागतं आपल्याला. जुहू बीच. टू क्लीन जुहू बीच आफ्टर द गणेश विसर्जन. सिंपल वाक्य लिहिलं. अ ग्रुप ऑफ स्कूल चिल्ड्रन वर्क टुगेदर टू क्लीन जुहू बीच आफ्टर द गणेश विसर्जन. नंतर बघा आता त्यांनी काय काय लिहिलं लिहून टाकायचं पहिल्याच लाईन मध्ये. दे पिकअप. पिकअप म्हणजे उचललं. पिक्ड सगळं पास्ट टेन्स मध्ये म्हणून ईडी. दे पिक्ड अप त्यांनी उचललं. वेस्ट म्हणजे कचरा. काय? लाईक जसं की काय काय कचरा पडला होता गणेश विसर्जन नंतर. काय काय कचरा पडते? फ्लॉवर्स फुलं. ब्रोकन. ब्रोकन म्हणजे तुटलेले. आयडल्स. आयडल्स म्हणजे मूर्त्या. मूर्त्याचे तुकडे तुटलेले. अँड ऑदर गार्बेज. अँड ऑदर म्हणजे दुसरं जे काही कचरा पडला होता. गार्बेज म्हणजे कचरा. अँड ऑदर गार्बेज. लेफ्ट बिहाइंड. लेफ्ट बिहाइंड म्हणजे जे मागे उरला होता विसर्जनानंतर. लेफ्ट बिहाइंड आफ्टर द फेस्टिवल. आता गणेश विसर्जन एक सणच असते, तर फेस्टिवल असा शब्द वापरायचा. 2 वाक्य झाले. दे पिकअप. बघा हे पण सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. हे सब्जेक्ट आहे, हे पिकअप ऑब्जेक्ट आहे, आणि नंतर हे पिकअप वर्ब आहे, आणि नंतर हे सगळं ऑब्जेक्ट आहे. वेस्ट लाईक फ्लॉवर्स, ब्रोकन आयडल्स अँड ऑदर गार्बेज लेफ्ट बिहाइंड आफ्टर द फेस्टिवल. हे सगळं जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, म्हणजे काय काय उचललं ते सांगितले. दे म्हणजे त्यांनी, मुलांनी. पुढचा पॅसेज बघा. आता यांना मुलांना कोणीतरी आणलं म्हणून सांगत आपण, मनानं नाही आले ते. द चिल्ड्रन. चिल्ड्रन अनेक वचन असते, मुलं. द चिल्ड्रन गाइडेड बाय. गाइडेड म्हणजे त्यांचं मार्गदर्शन केलं. बाय दिअर टीचर्स. त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं हे करण्यासाठी. अँड अ लोकल
NGO. NGO म्हणजे काय असते? संस्था असते. संस्थेला NGO म्हणतात. NGO म्हणजे संस्था असते. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असं असते. तर NGO शब्द लिहा, तुम्हाला वापरावं लागते खूप ठिकाणी. द चिल्ड्रन गायडेड बाय देअर टीचर्स अँड लोकल NGO म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी आणि तिथल्या एका संस्थेने त्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. कलेक्टेड म्हणजे जमा केले त्यांनी. कलेक्टेड मोर दॅन 500 किलो. मोर दॅन म्हणजे जास्त, 500 किलोहून जास्त. ऑफ ट्रॅश. आता बघा, मी कचऱ्यासाठी वेगवेगळे शब्द वापरायलो मुद्दाम. दरवेळेस एकच शब्द वापरायचा नाही. गार्बेज. एकदा आपण गार्बेज वापरला, आता यावेळेस आपण काय वापरायलो? ट्रॅश म्हणजे कचरा. इन 1 डे. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून 500 किलोहून जास्त कचरा जमा केला एका दिवसात. आणि दे म्हणजे विद्यार्थी. ओवर बघा, हे परत पास्ट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. दे ओवर ग्लोव्ज म्हणजे त्यांनी ग्लोव्ज घातले होते. अँड युज्ड गार्बेज बॅग्स. त्यांनी काय वापरल्या? गार्बेज बॅग म्हणजे कचरा उचलायच्या पिशव्या वापरल्या. टू मेक शुअर म्हणजे खात्री करण्यासाठी. टू मेक शुअर हे शब्द वापरायचा. टू मेक शुअर द बीच लुक्ड. खात्री केली त्यांनी की बीच कसं लुक म्हणजे दिसायला पाहिजे. क्लीन अगेन म्हणजे परत बीच कसं दिसाव? स्वच्छ दिसाव. विसर्जनाच्या आधी जसं स्वच्छ होतं. त्याच्यानंतर बघा, लास्टचा पॅसेज लिहा. लोकल्स म्हणजे तिथले स्थानिक रहिवासी. अँड ऑफिशियल्स म्हणजे अधिकारी. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, तारीफ करणे. बरंच सिंपल पास्ट टेन्स आहे. प्रेज्ड द चिल्ड्रन. तर विद्यार्थ्यांची, मुलांची प्रशंसा केली. फॉर दिअर एफर्ट्स. कशासाठी? फॉर दिअर म्हणजे त्यांच्या. एफर्ट्स म्हणजे प्रयत्नांसाठी. एफर्ट शब्द आहे प्रयत्नांसाठी. धिस इव्हेंट म्हणजे हे. इव्हेंट म्हणजे कार्यक्रम, घटना. धिस इव्हेंट इन्स्पायर्ड म्हणजे काय केलं? प्रेरणा केलं. इन्स्पायर्ड. धिस इव्हेंट इन्स्पायर्ड प्रेरणा दिली. ऑदर्स दुसऱ्यांना पण प्रेरणा दिली या इव्हेंटनं. टू टेक केअर म्हणजे काळजी करणे. ऑफ द एन्व्हायरमेंट. टू टेक केअर ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाची काळजी करण्यासाठी दुसऱ्यांना पण प्रेरणा दिली. असा छोटासा एक न्यूज लिहायची. पहिल्यांदा बघा, तुम्ही हेडलाईन लिहिली, चिल्ड्रन क्लीन द बीच आफ्टर द गणेश विसर्जन. हेडलाईन लिहिली आणि नंतर एक पॅसेजमध्ये, पहिल्या पॅसेजमध्ये आधी डेटलाईन टाकली आणि 2 वाक्यात सगळं सांगून टाकलं की त्यांनी काय काय केलं. विद्यार्थी जमा झाले आणि कचरा वगैरे गोळा केला ते सांगून टाकलं. दुसऱ्या पॅसेजमध्ये सांगितलं की त्यांना त्यांच्या शिक्षकांनी आणि एका NGOनी त्यांना काय केलं, मदत केली. त्यांनी किती कचरा गोळा वगैरे केला ते सांगायचं. त्यांनी ग्लोव्ज वगैरे वापरले, गार्बेज बॅग वगैरे वापरले ते सांगायचं. आणि शेवटच्या याच्यामध्ये त्यांची या कामासाठी प्रशंसा केली हे सांगायचं. शेवटच्या पॅसेजमध्ये 3 पॅसेज बनवायचे, 2-2, 3-3 वाक्यांचे, सोपे, सिंपल.